कारण शिंदेची शिवसेना असेल किंवा मनसे असेल। विठोबा सर, मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवते। आपण पुन्हा एकदा चेतन सावंत यांच्याकडे जाणार आहोत। चेतन, तुमच्यासोबत युवा सेनेचे नेते आहेत, काय प्रतिक्रिया देत आहेत ते? नक्कीच प्राची, आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत। गेल्या अनेक दिवस आपण पाहिलं बहुचर्चित असं हे सिनेटची निवडणूक राहिली, दोनदा स्थगिती देण्यात आली, तारखा बदलण्यात आला। काय वाटतं आता पाचीच्या पाचवी उमेदवार तुमचे आता आघाडीवर आहेत, मयुरेश पांचाळ विजयी झाला असं देखील सुरू आहे, काय वाटतं, काय पहिली प्रतिक्रिया? हा, पण ज्या प्रकारे निवडणुकीचं विश्लेषण केलंय त्या प्रकारे या समोरच्या संघटनेकडे कशा प्रकारे रडीचा डाव करायचा याचं उत्तम उदाहरण या निवडणुकीत आलेलं आहे। आणि म्हणून युवासेना ही चांगलं काम करते। युवासेना ही मुंबईच्या पदवीधर मतदार जे आमचे आहेत त्यांच्या मनामनात आहे। हे कळलं की कुठे ना कुठेतरी रडीचा डाव ह्या समोरच्या संघटनेकडनं होतो। पण या देशाच्या सर्वोच्च न्यायालय, आमचे सन्माननीय उच्च न्यायालय यांनी लोकशाहीच्या बाजूने निकाल दिलाय आणि तो सर्वांनी स्वीकारावा। आणि त्याच पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया देखील झाली, त्याच पद्धतीनं आज निकाल देखील जाहीर होत आहे। आणि जर आपण पाहिलं असाल तर 5 रिझर्व्ड कॅटेगरी मध्ये युवा सेनेच्या सर्व उमेदवारांनी निर्णायक विजयाची आघाडी घेतली आहे आणि थोड्याच वेळात त्यांचा विजय देखील घोषित होईल। आणि आता उर्वरित जे खुले प्रवर्गाचे आमचे जे उमेदवार आहेत त्यांची पण काउंटिंग साईड बाय साईड चालू आहे। त्याच्याबद्दल जसं आम्हाला कळेल तसं आम्ही आपल्याला अपडेट करू। मात्र आपण पाहिलंय अल्पेश भोईर यांच्या संदर्भात म्हणजे त्यांना पडलेली मतं ही ग्राह्य धरू नये असं एबीव्हीपी यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते। मात्र न्यायालयाने सांगितलंय सध्या जी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेमध्ये काही करू नका, तुमच्या जे काय मागण्या आहेत त्याच्यावर आपण विचार करू। पहिला तर निवडणूक नाही घ्यायची, त्याच्यावरून कोर्टात जाणं, निवडणूक झाल्यानंतर निकाल नाही लावायचा, त्याच्यावरून कोर्टात जाणं, हे सर्वसामान्य जनतेला कळतं की रडीचा डाव हा खेळला जातोय समोरच्या संघटनेकडे। चेतन, तुमच्याकडून अशीच अपडेट घेत राहणार आहोत। आपल्यासोबत अभाविपचे नेते संकल्प फळदेसाई जोडले गेलेले आहेत। संकल्पजी, सिनेटचे आता निकाल हळूहळू समोर यायला सुरुवात झालेली आहे। ओबीसी प्रवर्गातून युवा सेनेनं आपलं खातं उघडलेलं आहे, युवा सेनेचा उमेदवार हा विजयी झालेला आहे। अभाविपानं मात्र अद्याप खातं उघडलेलं नाहीये। निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अजूनही चालू आहे, आम्ही अजूनही थांबलेलो आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशी युवा सेनेने बोगसगिरी या निवडणुकीत सुद्धा केलेली आहे। त्यांचे बोगस पोलिंग एजंट बसवून त्याच्या माध्यमातून इन्फ्लुएन्स करून अन्य असे अनेक प्रकार जे आहेत हे युवा सेनेने या निवडणुकीत करून सगळ्या गोष्टी वापरून या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न जो आहे तो युवा सेना करते। ही निवडणूक जी आहे ती एक विद्यार्थी संघटना अगेन्स्ट राजकीय पक्ष अशी एक निवडणूक लढवली जात आहे। तर असं असताना आपल्या सगळ्यांना माहित आहे की या निवडणुकीत त्यांनी जी बोगसगिरी केली त्याच्या विरोधात आपण जी हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्याचा पण निर्णय जो आलेला आहे त्यानुसार त्यांनी पण विद्यापीठाला सुनावलेला आहे। विद्यापीठाकडून त्यांनी मागितलेलं आहे की का तुम्ही याची हलगर्जीपणा केलेली आहे, त्याच्या निर्णयासाठी पण आम्ही थांबलेलो आहे। पुढची आम्हाला डेट मिळालेली आहे, पण ही निवडणूक जिंकण्यासाठी युवा सेनेमार्फत अनेक गैरप्रकार हे जे आहेत हे करण्यात येत असून आधी पण केलेले आहेत। आधीच्या निवडणुकीमध्ये पण त्यांचं सेम हे पॅटर्न असतो, यावेळी पण त्यांच्याकडून अनेक गैरप्रकार झालेले आहेत। धन्यवाद संकल्पजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।